त्या सगळ्या गोष्टीचं श्रेय मुलीच्या आईवडिलांनी जे काही केलं ते चांगलं केलं, पण मला लक्ष वेधून घेतलं त्या मुलीच्या भावाने. ते याच्यासाठी आणि त्याचं कौतुक करावं असं मला वाटलं, म्हणून मी फक्त इथं 2 मिनिटं मेहनत घेऊन जे काही नियोजन केलं त्याला त्याच्यासाठी तो त्या कौतुकास पात्र आहे. आणि ते सगळ्या लोकांसमोर मला सांगावं असं मला वाटलं, म्हणून मी इथे फक्त 2 मिनिटं पद्मभूषण सगळ्यांच्या वतीने छान नियोजन आणि तुला भविष्यात पण आणखी त्याचप्रमाणे व्यवस्था केली. जेवण आवडलं स्वादिष्ट आणि रुचकर असं जेवण होतं. हा, तर बस मला या 2 गोष्टी सांगायच्या नाही. एकदा या दोघांसाठी जोरात टाळ्या होत्या. आणि माझं काही चुकलं का? जाधव परिवाराचे अरे व्हेरी गुड. असं मुलीच्या वडिलांनी सांगितलं त्याच्यामुळे आणखी एकदा आता हे सगळं हे राहून जाईल. हे सगळं झालं. हे सगळं छान झालं, चांगलं झालं. फक्त थंडीचे दिवस आहे. तर लवकरात लवकर जेवढं होईल तेवढं करण्याची काळजी करू नका. मुलीच्या भावाने एवढं केलं ना, तुम्हाला मुक्कामाची व्यवस्था करेल. आणि त्याच्या बाजूने दुसरं बरं फ्री मध्ये अहो, इथं दुबळ्या घरी लग्न आहे का? पगारी आहेच ना बंधू भाऊच आहे ते. काय